मैत्रिणींनो, तुमच्या पण घरचे फ्लावरची भाजी खात नसेल तर त्यांना या पद्धतीची चमचमीत फ्लावरची भाजी नक्की बनवून द्या। ते अगदी बोट चाखत खातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। तर त्यासाठी काय करायचं, एक फ्लावरचा गट्टा घ्यायचा, त्याला मीडियम जाडीचं कट करून हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं। तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून याला पाणी न टाकता जाडसर बारीक करून घ्यायचं। आता काही मसाले घ्यायचे, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला, जिरेपूड आणि धनेपूड हे सर्व आता एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं। त्यामध्येच तयार केलेलं वाटण, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं। शिजवून घेतलेली फ्लावर पाण्यामधून काढून डायरेक्टली याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याला चांगलं मिक्स करायचं। आता लगेच फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकायचा, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून फक्त याला अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचं। लगेच यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स केलेली फ्लावर टाकायची आणि 5 मिनिटं याला छान असं परतून घ्यायचं आणि शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तर अगदी झटपट चटपटीत अशी फ्लावरची भाजी बनून तयार झालेली आहे। तुम्ही जर अशी घरच्यांना बनवून दिली तर ते नक्कीच बोटं चाखत खातील।